आदिवासी दलित अल्पसंख्याक मागासवर्गीय बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी अखिल भारतीय आदिवासी सेना आणि संविधान बचाओ देश बचाओ जन आंदोलन जागृती अभियान राबवणारे संस्थापक दिना उघाडे यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी दादर येथील रेल्वे टर्मिनलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टर्मिनल हे नाव देण्यात यावं अशी मुख्य मागणी करण्यात आली आहे। तसंच वनजमिनीवरील अतिक्रमण, वन खात्यातील रोजगार, पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचार, महाराष्ट्रातील मुख्य दळणवळणाचे रस्ते, वीज, पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था, स्मशानभूमीची सुविधा यासह महाराष्ट्रातील सुशिक्षित आदिवासी मागासवर्गीय महिला पुरुषांना रोजगार अशा विविध प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निवेदन देऊन नाशिक जिल्हा अधिकारी कार्यालय येथे लक्षवेधी निदर्शन करण्यात आले। यावेळी अखिल भारतीय कार्यसम्राट सोमनाथ चौधरी, नाशिक जिल्हाध्यक्ष छगन गवळी, उपजिल्हाध्यक्ष धर्मराज चौधरी, महाराष्ट्र प्रदेश राज्याध्यक्ष ॲडव्होकेट RS पठाण, महानगर प्रमुख भागवत कवेकर, घोटी आदिवासी सेनेचे अध्यक्ष प्रदीप बेलेकर, पेठ आदिवासी सेनेचे अध्यक्ष पांडू रामा मेढे, जगन जोशी, जगन गवळी, सोमनाथ चौधरी, पुष्पराज भोई, ज्ञानेश्वर भांगरे, भगवान शेताडे, प्रवीण बेडेकर, भगवान कवडेकर, गणेश दौलत यांच्यासह अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या महिला पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते। संविधान न्यूज, नाशिक। यांना एक मागणी निवेदन सादर करणार आहोत। त्याचप्रमाणे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनाही हे मागणी निवेदन देणार आहोत। या महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री यांच्याकडे पाणी पुरवठा आहे आणि या कुंभमेळाव्याचे ते सर्वे आहेत। गिरीजी महाजन साहेब यांनाही हे निवेदन देणार आहोत। या निवेदनामध्ये आपल्या प्रलंबित मागण्या आहेत। पाण्याचा प्रश्न आहे, धरण जवळ आहे परंतु पाण्यासाठी गरगर फिरावं लागतं, आता शहापूर तालुक्याची परिस्थिती आहे। आणि अप्पर धरणाचं पाणी आपण शहापूर तालुक्यातील खेड्यापाड्यांना जायला पाहिजे नळ पाणी पुरवठ्यातून। ही मागणी आपण गिरीश महाजन साहेबांकडे मागणार आहोत। अनेक अतिक्रमित व जमिनीचा प्रश्न आहे, ते झाले पाहिजेत। वनमजुरांनी काही कामं केली आतापर्यंत ते सेवेत नाही आहेत। अशा छोट्या मोठ्या अनेक प्रश्नांची आज आपण दखल घेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे आपण निवेदन सादर करणार आहोत। त्यात